श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे संकष्टी चतुर्थीला 1 नोव्हेंबरला आपल्याला 7 कणकेचे दिवे लावायचे आहेत. आपल्या आयुष्यातील दुःखे, संकटे, विघ्ने ही दूर व्हावीत आणि यासाठी आपल्याला गणेश मंदिरामध्ये हा उपाय करायचा आहे. तो कसा करायचा, यासाठी काय काय लागणार आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 1 नोव्हेंबरला आहे संकष्टी चतुर्थी आणि आपल्याला माहीत आहे ही जी तिथी आहे तर ती गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी, तसेच आपल्या मुलांची प्रगती व्हावी, मुलांना शैक्षणिक तसेच नोकरीमध्ये यश मिळावे, तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, तसेच त्यांना अभ्यासामध्ये चांगले मार्क्स मिळावे, तर त्यासाठी सुद्धा हा उपाय केला जातो. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर 7 कणकेचे जे दिवे आहेत तर ते घ्यायचे आहेत. आता हे दिवे करताना आपल्याला गोडाचे दिवे करायचे आहेत. तुम्ही 5 दिवे घेऊ शकता, 7 घेऊ शकता, 11 घेऊ शकता किंवा 21 दिवे सुद्धा घेऊ शकता. या थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये आपल्याला गोडाचं पाणी घालायचं आहे. म्हणजे थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये गूळ घालायचं आणि हे पाणी आपल्याला गूळ विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला त्या कणकेमध्ये हे पाणी घालायचं आहे आणि कणिक घट्ट अशी मळून घ्यायची आहे. यानंतर तुम्ही किती दिव्याचा उपाय करणार आहात, 5, 7, 11, 21, तर तेवढे दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि हे दिवे थोडेसे वापवून घ्यायचे आहेत. तुम्ही जरी हे दिवे वापवले नाहीत तरीसुद्धा चालू शकतं, परंतु जर आपण दिवे वापवले तर दिवे हे छान बनतात, त्यांचा आकार हा कॉन्स्टंट राहतो, म्हणून ते वापरून घ्यायचे. आणि अशा प्रकारे आपल्याला दिवे तयार करायचे आहेत. यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये घालण्यासाठी वाती किंवा तुम्ही तेल वापरणार आहात की तूप, तर हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. हे दिवे त्याप्रमाणेच तुम्ही जेवढे दिवे बनवले तर तेवढ्याच वाती आणि त्या दिव्यांमध्ये घालण्यासाठी तेल किंवा तूप आणि हे साहित्य घेऊन आपल्याला जायचं आहे गणपती मंदिरामध्ये. तुमच्या जवळ एखादं गणेश मंदिर असेल तर तेथे तुम्हाला हे दिवे घेऊन जायचं आहे. आणि यानंतर तुम्ही जर तूप घालणार असाल तर तुम्हाला फुलवातींचा वापर करायचा आहे आणि जर तेल घालणार असाल तर तुम्ही तिळाचं तेल वापरण्याचा प्रयत्न करा. आणि तिळाचे तेल वापरणे शक्य नसेल तर कोणतेही तेल वापरा. आणि तेल जर वापरणार असाल तर तुम्ही तेलवातीचा, जोडवातींचा वापर करायचा आहे. आणि बाप्पांसाठी आपल्याला 21 दुर्वा, जास्वंदीचं फूल आणि गुळ खोबरे हे नैवेद्य म्हणून सुद्धा घेऊन जायचं आहे. हे दिवे प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला 1 प्लेट किंवा 1 तामण घ्यायचं आहे. तर असं हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू किंवा अष्टगंध व्हायचा आहे. आपण ज्या 21 दुर्वा घेतलेल्या आहेत या दुर्वा अर्पण करायच्या आहेत. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जास्वंदीचं फूल जे आहे तर हे सुद्धा अर्पण करायचं आहे. आणि आपण जो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे तर हा सुद्धा बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचा आहे. दुर्वा घेताना त्या नेहमी 3 दल असलेल्या दुर्वा घ्यायच्या आहेत. आणि जेव्हा आपण दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करतो तेव्हा त्या दुर्वांचे देठ बाप्पांकडे येतील, तर अशा पद्धतीने अर्पण करायचे आहेत. तुम्ही ह्या दुर्वा चरणावर अर्पण करू शकता किंवा डोक्यावरती जरी ठेवल्या तरी सुद्धा चालू शकतं. जास्वंदीचं फूल घेताना आपल्याला लाल जास्वंदीचंच फूल घ्यायचं आहे. जास्वंदीचं फूल नसेल तर तुम्ही कोणतेही लाल फूलसुद्धा घेऊ शकता. बाप्पांना जे फूल आवडतं तर ते लाल रंगाचं असतं, त्यामुळे तुम्ही पांढरी जास्वंद किंवा पिवळी जास्वंद अशी न घेता लाल जास्वंदीचंच फूल हे घ्यायचं आहे. आता हा जो आपण उपाय करणार आहोत तर तुम्ही हा उपाय संकल्प करून करू शकता किंवा संकल्प न करताही करू शकता. संकल्प करून जर आपण कोणताही उपाय केला तर अतिशय ते चांगलं असतं, त्यामुळे तुम्ही संकल्पसुद्धा करू शकता. मग तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या संकष्टीला तुम्हाला हा संकल्प करायचा आहे. ज्या संकष्टीला तुम्ही हा उपाय करत आहात तर त्या दिवशी आपल्याला हा संकल्प करायचा आहे. हे सर्व साहित्य गणेश मंदिरात घेऊन गेल्यानंतर गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की हे गणराया, माझ्या मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा तुमचा मुलगा जर एखाद्या परीक्षेला बसलेला असेल तर त्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी मी 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणा किंवा 5 वेळा, 7 वेळा, तुम्हाला जेवढ्या वेळेला शक्य आहे तर तेवढ्या वेळेला असं म्हणायचं आहे. आणि तुझ्यासमोर 21 दिवे प्रज्वलित करेन किंवा 11 दिवे प्रज्वलित करेन, 7 दिवे प्रज्वलित करेन किंवा 5 दिवे प्रज्वलित करेन, तर असा संकल्प करायचा आहे. आता संकल्प करण्यासाठी तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये हळदी कुंकू, अक्षता, थोडंसं पाणी आणि फूलसुद्धा घेऊ शकता. आणि
मग हा संकल्प करू शकता. मग तुम्ही म्हणू शकता की हे गणपती बाप्पा, माझ्या मुलांची प्रगती होण्यासाठी मी 7 वेळेला 7 कणकेचे दिवे प्रज्वलित करेन. तर असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि हे जे आपण उजव्या हातामध्ये हळदी कुंकू अक्षता थोडंसं पाण्याने फूल घेतलेलं आहे, तर हे तुम्हाला एका तामणामध्ये सोडायचं आहे किंवा खाली जमिनीवरती सुद्धा तुम्ही सोडू शकता. असा जरी संकल्प करणे तुम्हाला शक्य असेल, म्हणजे गणपती मंदिरामध्ये जर तुम्हाला हे करून देत असतील तर तुम्ही करू शकता. आणि जर असा संकल्प करणे शक्य नसेल तर गणपती बाप्पांसमोर उभे राहून तुम्ही मनोभावे हा संकल्प करायचा आहे. आता हा संकल्प तुम्ही करा किंवा करू नका, हे तुमच्यावरती आहे. तुम्हाला जर संकल्प करून ही सेवा करायची असेल तर संकल्प करा. संकल्प जर आपण केला तर जेवढ्या वेळेला आपण बोललेलो आहोत, तर आपली इच्छा जरी पूर्ण झाली तर तेवढ्या वेळेला हा उपाय आपल्याला करायचा असतो. आणि विना संकल्पाचा जर तुम्ही हा उपाय केला तर मग तुम्ही हा उपाय एका संकष्टीला केला तरी चालेल, किंवा तुम्ही सलग 2 संकष्टीला सुद्धा करू शकता, किंवा तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत सुद्धा करू शकता. असा तुम्ही संकल्प करून किंवा विना संकल्पाचा हा उपाय करायचा आहे. साधा आणि सोपा उपाय आहे की फक्त आपल्याला 7 कणकेचे दिवे किंवा 5 किंवा 11 किंवा 21 कणकेचे दिवे हे गोडाचे बनवायचे आहेत आणि गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांसमोर हे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. आणि तेथेच हे जे दिवे आहेत तर ते गणपती बाप्पांसमोरच आपल्याला ठेवायचे आहेत. तर असा साधा सोपा उपाय आहे. आणि तुमची जेव्हा इच्छा पूर्ण होईल तर तेव्हा सुद्धा इच्छा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो एकदा करायचा आहे. इच्छा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा गणपती बाप्पांना धन्यवाद म्हणून, बाप्पांचे आभार मानण्यासाठी तुम्हाला असे दिवे हे गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचे आहेत. आता हा जो उपाय आहे तर तो त्या मुलाची आई करू शकते, वडील करू शकतात, किंवा मुले स्वतःसुद्धा करू शकतात. तसेच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी सुद्धा स्त्रिया हा उपाय करू शकतात. अगदी साधा सोपा हा उपाय आहे. आता याबरोबरच अजून एक तुम्हाला मी उपाय सांगते, तो आहे 21 दुर्वांचा उपाय. तर आपल्याला काय करायचं आहे, 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. आता हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरात केलात तरी सुद्धा चालेल. 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. प्रत्येक दुर्वा जी आहे तर ती आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. आणि एक दुर्वा आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि यानंतर ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. तर असं आपल्याला 21 वेळेला करायचं आहे. एक एक दुर्वा हातामध्ये घेऊन गणपती स्तोत्र म्हणायचं आणि बाप्पांना ही दुर्वा अर्पण करायची आहे. आणि यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला बाप्पांना सांगायची आहे. आणि यानंतर तुम्हाला 108 वेळेला तुम्हाला जो गणपती बाप्पांचा मंत्र येतो, मग ओम गम गणपते नमः हा मंत्र म्हणा किंवा श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः तर असं 108 वेळेला म्हणायचं, किंवा ओम गणपते नमः तर असं 108 वेळेला म्हणायचं. तर हा साधा सोपा 21 दुर्वांचा उपाय आहे. या उपायाने सुद्धा आपल्या बऱ्याचशा इच्छा ह्या पूर्ण होतात. गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. ते आपल्या भक्तांच्या इच्छा ज्या आहेत तर त्या नक्की पूर्ण करतात.